वाओ, सुपर सुपर से ऊपर, क्या बात है। I can't control. मस्त झालंय. हा बेस बघितला का, असा कुरकुर कुरकुर आवाज येते. खूप मस्त कुरकुरीत क्रिस्पी झालाय, त्यामुळं खायला खूप मजा येते. आता आपण खरवसाकडे वळूया. हॅलो डिअर फॅमिली. तर आलाय आता वीकेंड आणि म्हटलं वीकेंड आलाय तर काहीतरी स्पेशल आपण करूया. आणि स्पेशल करण्यासाठी मला मिळालेलं आहे गीर गाईच्या चिकाचं दूध. तर आता या चिकाच्या वड्या मला बनवायच्या आहेत. मी पहिल्यांदाच असा म्हणजे करते आहे. हा प्रयोग नाही म्हणता येणार, ही रेसिपी. तर गीर गाईचं चिकाचं दूध मला आमच्या भाजीवाल्याकडनं मिळालं आहे आणि खूप रेअरली मिळतं ते. तसं खूप महागही आहे, पण मी म्हटलं चला आपण हे बनवूनच बघूयात आता. आणि कधीतरी बनवायला काय हरकत आहे ना. तर म्हटलं चला गीर गाईच्या चिकापासून आता मी चिकाची वडी म्हणजे खरवस बनवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचं आहे मला ते. तर चला बनवूया आपण छान असा खरवस. आता हे दूध मी भाजीवाल्याला विचारलं तर तो म्हणाला की दुसऱ्या दिवसाचं दूध आहे हे. जर पहिल्या दिवसाचं दूध असेल तर जेवढं ते दूध असेल तेवढंच आपलं साधं दूध पण त्याच्यामध्ये मिसळायचं असतं. म्हणजे तो चिक जरा दाट असतो ना. तर दुसऱ्या दिवसाचं चिकाचं दूध असतं ते थोडंसं पातळ असतं आणि तिसऱ्या दिवसाचं त्यापेक्षा पातळ. मग त्या प्रमाणात आपल्याला रेग्युलर दूध त्याच्यामध्ये मिसळायचं असतं. तर आता याच्यामध्ये हे माझ्याकडे अर्धा लिटर दूध आहे. तर मी याच्यामध्ये पाऊण कप साधं दूध मिसळणार आहे आणि गूळ घालणार आहे, साखर नाही घालणार आहे. आणि बघूयात आता रेसिपी. चला तर जाऊया किचनमध्ये. तर हे असं अर्धा लिटर दूध मला मिळालेलं आहे आणि यापासून आता मी बनवणार आहे खरवस. चला. इकडे ओव्हनमध्ये गुळाची छोटीशी ढेप ठेवलेली आहे आणि ती 30 सेकंदासाठी गरम करून घेते आहे, म्हणजे आपल्याला गूळ चिरायला सोपं पडेल. आता हा गूळ पहा मी किती पटपट चिरते. हे पहा मी हा एवढा गूळ घेतलेला आहे, साधारण एक वाटीभर असेल हा गूळ अर्धा लिटर दुधासाठी. तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता आपण हे चिकाचं दूध आहे ते एका काचेच्या बाउलमध्ये घेऊया. हे अर्धा लिटर दूध आहे. त्या भाजीवाल्याला फोन केला तर तो म्हणाला की अहो ताई तुम्ही अजून केला नाही का खरवस. म्हटलं नाही बाबा केला, मला ऑफिस आणि याच्यामधून वेळच नाही मिळाला. तर म्हणे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ना. तर हो म्हटलं. तर म्हणाला की मग काही होणार नाही त्या दुधाला. तर याच्यामध्ये आता मी हा गूळ घालून घेते आणि हे छानपैकी मिसळून घ्यायचं आहे. गूळ असा दुधामध्ये पूर्ण विरघळला पाहिजे. आणि थोडं मी साधं दूध पण घालणार आहे यामध्ये, कारण हे दुसऱ्या दिवसाच्या चिकाचं दूध आहे. तर आता हे दूध मी अर्धा कप घालणार आहे. अर्धा ते पाऊण कप असं हे दूध घेतलेलं आहे मी.
तर हे घालूयात आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता गूळ हा म्हणजे पूर्णपणे विरघळला पाहिजे. आता माझ्याकडे हा ब्लेंडर आहे, त्यामुळे मी ब्लेंडरनेच तो गूळ असा विरघळून घेणार आहे. तर आता गूळ पूर्ण विरघळलेला आहे याच्यामध्ये आणि मी आता थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. आणि गूळ जेव्हा आपण घालतो ना कुठल्याही पदार्थात, तेव्हा जायफळाचा स्वाद खूप मस्त लागतो आणि त्यामुळे मी हे जायफळ मस्त स्वाद येतो जायफळाने. आणि याच्यामध्ये आता मी घालणार आहे थोडीशी वेलची पूड, थोडी, आणि तुम्हाला दाखवते हा लुक असा दिसतोय. तर हे छान असं मिसळून घेऊयात. पूर्ण दुधाला हा स्वाद लागला पाहिजे. आणि आता पुढे काय होते पाहूया. आता कुकरच्या भांड्यामध्ये मी हे दूध ओतून घेणार आहे. आता इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवले खाली आणि त्याच्यावरती मी एक अशी काय म्हणतात त्याला स्टँड ठेवलेला आहे, जे लोखंडी स्टँड आहे. आणि त्याच्यावरती हे भांडं ठेवलेलं आहे कुकरचं, ज्याच्यामध्ये आपण आता खरवस बनवतोय. तर हे जे कुकरचं भांडं आहे ते मी आता बंद करून ठेवणार आहे हे अशा पद्धतीने. आणि मग नंतर इथे हे इडली पात्र पण झाकणार आहे आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपण हे वाफवून घेऊया. एक गोष्ट राहिली म्हणून मी हे परत ओपन केलं आहे. याच्यामध्ये मला केशराच्या काड्या टाकायच्या होत्या. आता लक्षात आलं म्हणून पटकन ओपन केलं आणि त्या सगळीकडे केशराच्या काड्या छान टाकून घेते मस्त. ओके, तर हा आहे पहिला लूक. आता लास्ट लूक तुम्हाला दाखवते नंतर. हे परत आपण झाकून ठेवू, कारण त्याच्यामध्ये पाणी पडू शकतं म्हणून मी असं झाकलेलं आहे. आणि वरतून हे मोठं इडली पात्राचं झाकण ठेवून आपण हे 15 ते 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. इकडे आपण खरवस करायला ठेवला होता. जवळजवळ 20 ते 25 मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हा खरवस आपण थंड होऊ द्यायचा आहे. हे झाकण मी तसंच ठेवलेलं आहे, कारण त्या वाफेवरती तो शिजत राहतो आणि थंड झाल्यानंतर आपण पाहूया. तर आता मी पुढची तयारी करते. तर वीकेंड म्हणल्यावरती आपला स्पेशल मेनू हे तर मी बोललेच आहे. तर आता पुढचा स्पेशल मेनू काय आहे ते पाहूया. इकडे मी ही तयारी केलेली आहे. मकाचे दाणे आहेत, ढोबळी मिरची कापून घेतलेली आहे, कांदा आणि टोमॅटो पण कापून घेतलेला आहे. पण ह्या चिरण्यावरून तुम्हाला कळलंच असेल की मी काय बनवणार आहे, साधारण कल्पना आली असेल. आणि इकडे आहे ब्रेड आणि इकडे तवा म्हणजे तवा चढवलेला आहे मी गॅसवरती आणि गॅस चालू केलेला आहे. आणि हा जो ब्रेड आहे तो मी तुपावरती थोडा असा क्रिस्पी भाजून घेणार आहे. तूप थोडंसं घालते आहे आणि त्याच्यावरती हा ब्रेड मस्त जरा लालसर भाजून घेणार आहे. तर तुम्हाला कळलं असेल की मी काय बनवणार आहे. तर मी बनवणार आहे पॅन ब्रेड पिझ्झा. झाला की नाही स्पेशल मेन्यू. पॅन ब्रेड पिझ्झा आणि खरवस कसा वाटतं हा कॉम्बो नक्की सांगा. तर मी आता हा पिझ्झा बनवते आणि तुम्हाला दाखवते. इकडे ब्रेड भाजला जातो आहे. जरा मी खरपूसच भाजून घेणार आहे.
आणि पिझ्झा म्हटल्यावरती चीज तर आलंच, तर मी हे अमूलचं डाइस्ड चीज घेतलेलं आहे विथ मोझरेला अँड चेडार ब्लेंडर असं एक मिळतं हे चीज, तर हे मी घेऊन आलेली आहे. आणि मस्तपैकी भरपूर असं चीज घालून हा ब्रेड पिझ्झा आज होणार आहे. ब्रेड खरपूस भाजला जातो आहे. ब्रेड हा असा भाजल्यामुळं थोडा हलका पण होतो, कारण हा व्हाईट ब्रेड आहे. मी ब्राऊन ब्रेड नाही आहे घेतलेला, सँडविच ब्रेड हा आहे तो. म्हटलं हा जरा भाजून घेऊयात म्हणजे जरा हा हलका होईल. तर छानपैकी असं भाजून घेते आणि पुढची तयारी करते. इकडे आता एकीकडे ब्रेड भाजायला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे हे जे ब्रेड भाजून झालेले आहेत तर त्याच्यावरती आपण हा पिझ्झा पास्ता सॉस घालून घेऊया. आणि थोडासा टोमॅटो सॉस पण घालणार आहे मी. अशा पद्धतीने आणि पसरून घेऊया. इकडे ब्रेडकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. तर आता याच्यावरती मी घालते आहे थोडासा टोमॅटो सॉस आणि हे सगळं आपण ब्लेंड करून मस्तपैकी असं ब्रेडला लावून घेऊया छानपैकी. तर हे सर्व छान असं लावून घेऊयात ब्रेडला. आता मी हे सगळं लावून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. आता या ब्रेडवरती मी डायरेक्टली घालणार आहे चीज. हे असं डायरेक्टली घातलं ना की खूप मस्त ते असं मेल्ट होतं आणि मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हा भरपूर घालायचं, की आपली हाऊसच फिटली पाहिजे चीज खायची. चीजला मस्तपैकी पसरवायचं ब्रेडवर आणि मग आपले व्हेजीज जातील याच्यावरती. असं मस्त सगळं सजवून खायचं. ॲक्च्युली आपण माहिती आहे का, आपण डोळ्यांनी जास्त सुरुवातीला खातो, म्हणजे अर्ध पोट आपलं बघण्यानेच भरतं. हे जे कुठले पदार्थ छान छान असे डेकोरेट केलेले असतात ना ते बघूनच आपलं पोट भरतं. तुम्ही कधी एक्सपिरियन्स केला आहे का सांगा. हां आता याच्यावरती मस्त या व्हेजीस सुरुवातीला हे ढोबळी, नंतर ढोबळी, नंतर आधी दोन दोनच करते, नंतर याच्यावरती मी आता मक्याचे दाणे घालते आहे आणि मस्त भरपूर भाज्यांनी असा पौष्टिक पिझ्झा करायचा आहे आपण. आणि तसाही ब्रेड आपण गरम केलेला आहे त्यामुळे तो हलका झालेला आहे. आणि इकडे येईल आता कांदा करणार नाही वांदा, हा आमचा आहे वादा. काय चाललंय माझं तर हे सुचत आहे आत्ताचं, मला एकदम सुचलं म्हणून मी बोलून गेले. तर असा हा न वांदा करणारा कांदा आणि इकडे लाल लाल टमॅटोज. वाव काय दिसतंय हे कंबो. तर अशा प्रकारे हा फर्स्ट लुक आहे. लास्ट लुक मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहेच, तो काय प्रश्न नाही आहे. तर तुम्हाला हा फर्स्ट लुक दाखवते आधी. वाव काय मस्त दिसतंय ना, सगळे कलरफुल पिझ्झा. तर आता मी हा पॅनमध्ये कसा करणार आहे हे दाखवते. पहिल्यांदा त्या दोघांना देते मी आणि हे असे 4 ब्रेड पिझ्झा म्हणजे आता पिझ्झा करण्यासाठी तयार आहे. सुरुवातीचं प्रिपरेशन झालेलं आहे, पण मला ते स्टँड पाहिजे असल्यामुळे मी आता हे ओपन करते आहे.
पाहू शकता तुम्ही. तर बघूयात. वाव, ग्रेट, मस्त, काय कलर आलाय. हा हा. आता मी हे काढून ठेवते बाहेर. गरम आहे. गरम आहे, गरम. मला हे स्टँडसाठी हा सगळा उद्योग, हात भाजून घेणं वगैरे. पण हे स्टँड मला आता हवं आहे, कारण मला पॅन पिझ्झा करायचं आहे. तर हे स्टँड मी आता पॅनमध्ये ठेवणार आहे. हे तर फारच गरम असेल, तर मला आता हे चिमट्यानीच काढायला लागेल. आता ही येणार का चिमट्यामध्ये? ओके. तर आता असं ठेवायचं पॅनमध्ये आणि तोपर्यंत आपण हा खरबस थंड करून ठेवूया. आता गरमच आहे, अजूनही गरमच आहे, त्यामुळे तो निघणार नाही या मोल्डमधून. सो पण काय कलर आला आहे, मस्तच. आता मी काय करणार आहे पहा. इथे एक प्लेट घेतली, या प्लेटमध्ये तूप घालते आहे आणि हे तूप या प्लेटला असं लावून घ्यायचं आहे. आणि या प्लेटवरती एक ब्रेड जो आपण सजवलेला आहे पिझ्झासाठी, तर तो ठेवणार आहे. तर वरती थोडा अजून चीज घातला मी. आणि इकडे हे ऑरेगॅनो आता घालते मी याच्यावर. चिली फ्लेक्स काय नाही आहेत माझ्याकडे, मी फक्त आता ऑरेगॅनो घालणार आहे. तर अशा पद्धतीनं आता ही प्लेट तयार आहे आणि ही प्लेट आता जाणार आहे पॅनमध्ये. आणि आपण हे पॅन आता असं बंद करून ठेवणार आहे जोपर्यंत ते चीज विरघळत नाही तोपर्यंत. खमंग ॲरोमा यायला लागलेला आहे, आलाच. तर आता पाहूया नॅचरल ओव्हनमध्ये केलेला असा हा पिझ्झा. तर आपला हा पिझ्झा तयार आहे. थांबा जरा, कुछ तो गडबड है. तर हा आहे आपला फायनल लुक ब्रेड पॅन पिझ्झाचा. वाव, चीज पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि अशा प्रकारे हा आपला पहिला ब्रेड पॅन पिझ्झा तयार झालेला आहे. आता या प्लेटमध्ये मी थोडंसं तूप परत घालून घेतलेलं आहे. तर हा दुसरा ब्रेड पॅन पिझ्झा होण्यासाठी तयार. तर आता तुम्हाला दाखवते मी हा पिझ्झा कसा झाला आहे तो. मस्त असा हा ब्रेड पॅन पिझ्झा तयार आहे. तसं मी ओव्हनमध्ये करू शकले असते, पण मला आज हा पॅन पिझ्झाच करायचा होता, करून पाहायचा होता, म्हणून मी हा केला. तर हा खूप मस्त असा झालेला आहे. हो हो, देणार की, लगेच देणार. तिकडून गंधारचा आवाज आलेला आहे आणि त्याला हा ॲरोमा आलेला आहे, त्यामुळे तो म्हणतो की झालं की तू देस लगेच. चला तर त्याला देऊन टाकते. आणि तुम्हाला दाखवायचं होतं की याचा बेस कसा झाला आहे. सो हे पहा, एक मिनटं. हां, असा मस्त कुरकुरीत झाला आहे आणि कापताना पण असा कुरकुर आवाज येतो. हे बघा, इतका मस्त झाला आहे ना हा. आणि एकदा पॅन तापलं ना की बाकीचे पिझ्झा पटापट होतात. फक्त पहिल्या पिझ्झाला थोडासा वेळ लागतो, पण दिस इज ग्रेट. आणि एक मला तुम्हाला टिप द्यायची आहे की हा ब्रेड पिझ्झा डायरेक्ट ब्रेड कधीच पॅनवरती ठेवायचा नाही, तर तो पूर्ण काळा होऊन जातो आणि पूर्ण फियास्को होऊन जाईल. मग असाच स्टँड ठेवून त्याच्यावरती प्लेट ठेवून त्याच्यावरती तूप किंवा बटर लावून मग तो ब्रेड ठेवायचा आणि मग हा भाजून घ्यायचा असा छान झाकून ठेवून. तर हा आपला घरगुती ओव्हन आहे. तर मला ह्याच्यामध्ये करायचा होता, करून पाहायचा होता. माझ्याकडे ओव्हन असला तरी मला याच्यात करायचं होतं. तर ह्याची टेस्ट पण खूप छान वेगळीच येते. तर असं नक्की ट्राय करा. आता मला या वासाने काही कंट्रोल होत नाही आहे. सो मी आता हा अर्धा पिझ्झा घेतलेला आहे. तर मी त्याचा आस्वाद घेते आहे. तुम्ही नक्की असं ट्राय करा आणि खूप मस्त होतो हा पिझ्झा घरच्या घरी. आता खरवस पाहायचं आहे आपल्याला. तर खरवस आता डिमोल्ड करते मी. थांबा जरा, एक 5 मिनिटं. तर आता आपण खरवस अशा वड्या पाडून घेऊयात खरवसाच्या. व्यवस्थित वड्या पडत आहेत.
हे पहा, चाकूला काहीही लागलेलं नाही, म्हणजे हा खरवस छान असा शिजलेला आहे. सो मी आता ह्या वड्या पाडून घेते मस्त. पहा, हे आपण कुकरमध्ये पण करू शकतो खरवस, पण मी आज असंच वरतीच केलं, कुकरमध्ये नाही केला. तर पाहू शकता तुम्ही, खूपच छान झालेला आहे. या वड्या पहा, एकदम अगदी अलगदपणे अशा निघत आहेत. जस्ट मी कापल्या आणि काढते, काहीच मला त्रास होत नाही आहे. वाव, मस्त झाल्यात रे. खूपच. आणि मी या कुकरच्या भांड्याला काही तूप वगैरे काहीही लावलेलं नव्हतं, तरी पण खूप मस्त अशा वड्या या निघतात. हां, हे पहा, आम्ही असं अलगद व्यवस्थित काढते हातानेच, आणि अशी वडी झाली आहे. काय मस्त वडी झाली आहे. आपण ही आता अरेंज करूया ताटात. तर आपली ही प्लेट आता तयार आहे. पिझ्झा प्लस खरवस, वॉट अ कॉम्बो. तुम्हाला कसा वाटतं हा कॉम्बो? नक्की कळवायचा बरं का. आणि हा जर मेनू तुम्हाला आवडला असेल, ब्लॉग आवडत असतील, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता या खरवसाचा रिव्ह्यू आपण घेणार आहोत आमच्या यांच्याकडून. तर देताय का रिव्ह्यू? ओके, चला. त्यांनी पिझ्झा ऑलरेडी खाल्लेला आहे, पिझ्झा पण त्यांना आवडला, आणि मी पिझ्झाचा रिव्ह्यू दिला. आता हे देतील खरवसाचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात रिव्ह्यू काय म्हणतात. तर असं खूप सॉफ्ट झालेला आहे हा खरवस. तर आता रिव्ह्यू बघूयात आपण. मी प्लेटमध्ये ह्या 2 खरवसाच्या वड्या घेतलेल्या आहेत. तर चला, हां बघा बरं असा झाला आहे खरवस. असा चिकाच्या दुधाचा मी पहिल्यांदाच केला आहे. सो येस. खरा द्यायचा रिव्ह्यू. वाह, एकदम सॉफ्ट आणि जेवढा घट्ट आवश्यक आहे, म्हणजे प्रमाण एकदम योग्य झालेलं आहे, एकदम परफेक्ट झालेलं आहे. येस. आणि स्वीटनेस पण गुळाचं छान आहे. हां, मी कारण की तुम्ही छोटी ढेप आणली होती ना गुळाची, तर ती 3/4 घातली. मला वाटलं की खूप जास्त गोड होईल, पण कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं, एकदम ओके आहे ना? येस, उत्तम झालेलं आहे. ओके, ओ थँक्यू. एन्जॉय. काय बोलायचं आहे तुम्हाला? जे रेकग्नाइज काय म्हणतात तुला, विक्रेते आहेत किंवा काय, हां त्यांच्या थोडीच झालेलं आहे. ओके, छान झालेलं आहे. अच्छा, गुड, व्हेरी गुड. होममेड खरवस आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. निक्कुस डिशविशमध्ये. चलो बाय, एन्जॉय. आता माझी प्लेट तयार आहे. मी मगाशी पिझ्झा ट्राय केलाच होता, तर आता यांनी एवढी तारीफ केलीच आहे, तर मी पण टेस्ट करून बघते की कसा झाला हा खरवस. रिअली अमेझिंग टेस्ट झाली. आणि वेलदोडा जायफळ पुडीचा तो ॲरोमा आहे ना, तो इतका मस्त घोळला. केशर पण आहे त्याच्यावर, तर अप्रतिम मस्त कॉम्बो झाला आहे. आणि आता आम्ही एन्जॉय करतो आहे. तर तुम्ही तुमचं काम करायचं आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे छान असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला, घरचंच खा आणि स्वस्त राहा. बाय बाय, टेक केअर.